हा झालं. झालं. आणखी प्रेयर करा सुरुवातीची. पवित्र पवित्र सर्वशक्तिमान पिता परमेश्वर बापा, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करते म्हणजे जिवंत परमेश्वरा, तुम्हाला धन्यवाद देते बाप्पा. खरोखर तुमची उपस्थिती या प्रार्थनेमध्ये असू दे बाप्पा. पास्टरांचं तुम्ही येणं जाणं येणं आमच्यापर्यंत सुखरूप केलं, धन्यवाद बाप्पा. आणि खरोखर प्रभूजी, जे काही पास्टरांवर वचन आम्हाला सांगत असताना, मार्गदर्शन देत असताना परमेश्वरा, आमच्या हृदयाशी बोल प्रभूजी. येस लॉर्ड. आमचे आत्मिक डोळे उघड, येस आमचे आत्मिक कान उघड प्रभू येशूच्या नावात पित्या. आणि आमच्या अंतकरणाचा दरवाजा उघड बाप्पा. खरोखर प्रभू येशू, या घरावर तुझा मुख प्रकाश असू दे बाप्पा. या घरातील प्रत्येकाचा ताबा घे आणि प्रत्येकाने तुझ्या मार्गावर चालवावं आणि तुझ्या भयात राहून प्रभू तुझी स्तुती करावी येस बाप्पा. लॉर्ड. खरोखर जिवंत परमेश्वर बाप्पा, आमच्या कुटुंबामध्ये तू सहभागिता दिलीस आणि खरोखर परमेश्वर बाप्पा, तुझा आदर माझे लेकरं, माझे नातवंड, माझे सून करतात. यापेक्षा अनमोल भेटकून फार छान ही अनमोल भेट तू आम्हाला दिलीस परमेश्वर बाप्पा. आणि खरोखर शेवटपर्यंत आम्ही तुझ्या वचनामध्ये, प्रार्थनेमध्ये राहावं बाप्पा, अशी कृपा तू कर परमेश्वर बाप्पा. खरोखर आमच्या मंडळीवर, आमच्या चर्चवर आशीर्वाद दे परमेश्वर बाप्पा. आणि खरोखर ईश्वर बाप्पा, जे पीडित असतील, बंधनात असतील परमेश्वरा, त्यांचे बंधन तुटल्या जाऊ दे. जिवंत परमेश्वर पित्या, प्रत्येकाशी तू प्रतिदिन बोलतोस बाप्पा. आणि खरोखर ईश्वर बाप्पा, ज्यांनी तुझ्याकडे पाहिले ते प्रकाश पावले परमेश्वर बाप्पा. माझ्या कुटुंबाने आणि आम्ही तुझ्याकडे पाहिले परमेश्वर बाप्पा. आम्ही प्रकाश दाखवला, तू प्रकाश आमच्यामध्ये आहे परमेश्वर बाप्पा. आणि खरोखर अनमोल भेट तू या घराची आम्हाला दिलीस परमेश्वरा, तुझे आभार मानते. आणि प्रत्येक दिन, प्रत्येक वेळी आम्ही तुझे आभार मानणार परमेश्वर बाप्पा. मी व माझे घराणे प्रभू येशूची सेवा करेल परमेश्वरा. खरोखर ईश्वर बाप्पा, ह्या वयामध्ये बाप्पा तुम्हाला चालवतोस, धन्यवाद बाप्पा. माझ्या मुलाचं बाहेर जाणं, घरात येणं तू आशीर्वादित करतोस, धन्यवाद देते परमेश्वर बाप्पा. आणि खरोखर माझ्या सुनेला काम करण्यास शक्ती, सामर्थ्य, बल तू दिलंस, आभार मानते. आणि तिला तुझ्या मार्गाचं मार्गदर्शन करून तू पवित्र आत्म्यामध्ये परमेश्वरा तू तिला ठाम केलंस, उभा केलंस, धन्यवाद बाप्पा. ती प्रतिदिन तुझा आदर सन्मान करते परमेश्वर बाप्पा. ह्या ज्या गोष्टी परमेश्वरा मी मागितल्या होत्या तू दिल्या परमेश्वरा, म्हणून तुझे कोटी कोटी धन्यवाद देते, तुझे आभार मानते परमेश्वर पित्या. प्रतिदिन तू माझ्या बरोबर आहेस, माझा सहाय्य करता आहेस परमेश्वर बाप्पा. खरोखर ह्या घरात प्रार्थनेची विधी बांधते परमेश्वर बाप्पा. आम्ही त्या विधीवर तुझी उपस्थिती असू दे बाप्पा. तुझा अभिषेक आमच्या कुटुंबावर उतरून येऊ दे परमेश्वरा. तुझा अभिषेकाचं तेल आम्हावर उतरून येऊ दे बाप्पा. आणि खरोखर ईश्वर बाप्पा, माझ्या नातवंडांना देखील परमेश्वरा तुझ्या हातात, तुझ्या सानिध्यात देते बाप्पा. मयूरला मार्गदर्शन कर, मयूरचं बाहेर येणं, घरात जाणं तू आशीर्वादित कर. तसेच पागरे पास्टरांसाठी विनंती करते प्रभूजी, या वयात त्यांना ताकद, शक्ती, बल तू पुरव परमेश्वर बाप्पा. त्यांच्या कुटुंबावर तू आशीर्वाद दे बाप्पा. ते जेथे कुठे प्रार्थनेला जातील परमेश्वरा, तेथे तेथे तू त्यांच्या बरोबर राहा, त्यांना सहाय्य कर. आणि प्रभू, त्यांच्यासाठी आम्ही दीर्घ आयुष्य, चांगली तब्येत आम्ही मागतो प्रभू येशूच्या नावात पित्या. आणि खरोखर बाप्पा, आजचं वचन आमच्या कुटुंबासाठी कार्यगत होऊ दे बाप्पा. तुझं वचन आमच्या पावला करता दिवा व मार्गदर्शन असू दे. धन्यता हरणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात मागते, म्हणतो ऐक पित्या, आमेन. आमेन. एक गीत गाऊया आपण आज. म्हणून आज मी सुरुवातीचं जे काही बोलणं असतं ते आज बोललो नाही, डायरेक्ट प्रार्थना सुरू केली. कुछ मिले या ना मिले, प्रभु की स्तुति हो, वो बढ़े और मैं घटूं, प्रभु की स्तुति हो. कुछ मिले या ना मिले, प्रभु की स्तुति हो, वो
बढ़े और मैं घटूं, प्रभु की स्तुति हो। जीवन की राहों पर चलता रहूंगा मैं, प्रभु की स्तुति करते हुए। सुख मिले या दुख मिले, प्रभु की स्तुति करूं। जीवन की राहों पर चलता रहूंगा मैं, प्रभु की स्तुति करते हुए। सुख मिले या दुख मिले, प्रभु की स्तुति करूं। कुछ मिले या ना मिले, प्रभु की स्तुति हो। वो बढ़े और मैं घटूं, प्रभु की स्तुति हो। देने के द्वारा प्रभु की स्तुति करता रहूंगा सदा। प्रभु के भंडार में अपना दशमांश लेके आओ सदा। देने के द्वारा प्रभु की स्तुति करता रहूंगा सदा। प्रभु के भंडार में अपना दशमांश लेके आओ सदा। कुछ मिले या ना मिले, प्रभु की स्तुति हो। वो बढ़े और मैं घटूं, प्रभु की स्तुति हो। आने वाला है यीशु मसीहा, बादलों पर होके सवार। ले जाएगा अपने साथ मुझे और करेगा प्यार। आने वाला है यीशु मसीहा, बादलों पर होके सवार। ले जाएगा अपने साथ मुझे और करेगा प्यार। कुछ मिले या ना मिले, प्रभु की स्तुति हो। वो बढ़े और मैं घटूं, प्रभु की स्तुति हो। कुछ मिले या ना मिले, प्रभु की स्तुति हो। वो बढ़े और मैं घटूं, प्रभु की स्तुति हो। प्रेज द लॉर्ड। प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया या गीतासाठी। सर्वात आवडतं गीत आहे प्रियांनो हे माझं, कारण या गीताने मला जे समाधान होतं ना, ते इतर गीतापेक्षा अधिक या गीताने समाधानी मी होतो। काढूया आपण वचनाकडे जाऊया डायरेक्ट। योबाचं पुस्तक काढूया आपण, 4था अध्याय 8वं वचन। योग 4था अध्याय 8वं वचन। माझ्या पाहण्यात तर असे आहे की जे अधर्माची नांगरणी करतात व दुःखाची पेरणी करतात ते तशीच कापणी करतात। प्रियांनो, या ठिकाणी अलिफस तेमानी योबाची इनडायरेक्टली निंदा करत आहे। डायरेक्टली नाही करत, इनडायरेक्टली करत आहे। आणि जसं एखादं कोड असतं ना, कोड्याप्रमाणे तो योबाला काय म्हणतो, तू इतका चांगला आहेस, इतकं तुझ्याजवळ दया आहे, तुझ्याजवळ सगळं चांगलं आहे, तुझी अवस्था अशी का झाली? तू जर इतरांवर दया करणारा होतास, तू जर सर्वांचं सुख दुःख जाणणारा होता, तुला नेहमी लोकांची कीव यायची, मग तुझ्या जीवनात इतकी भयंकर परिस्थिती कस काय आली?
प्रियांनो, जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर संकट येतात ना, तेव्हा एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये जर एखाद्या व्यक्तीविषयी आदर नाही राहिला, मग तो व्यक्ती त्या व्यक्तीला ना किंमत देत नाही. अहो, साधं प्रेज द लॉर्ड करण्याची कधी कधी अपेक्षा होत नाही कोणाला. मी माझ्या जीवनामध्ये अनुभवलंय प्रियांनो, काही सेवेमध्ये अशा परिवारांचा माझा परिचय झालेला आहे, ज्यांच्या बरोबर मी काही वर्ष राहिलेलो आहे. तेव्हा मी त्या परिवाराकडून काही गोष्टी ऐकल्या प्रियांनो. कारण प्रियांनो, जेव्हा मनुष्य आहे ना स्वतः विषयी सांगतो ना, तेव्हा तो कधी खोटं बोलत नाही. हे लक्षात ठेवा सदैव. जेव्हा तो स्वतः विषयी सांगेल ना, तेव्हा तू खोटं नाही बोलणार. पण इतरांचा असलं तर सांगता येत नाही तो 100% खरंच बोलल की 100% खोटं बोलल. पण स्वतः विषय असलं ना, अतिशय दयामयाने, कळवळ्याच्या वाणीने एखाद्याला तो सांगन. आणि विशेष करून जे सेवक गण असतात ना, त्यांना तर अतिशय नम्रतेच्या भाषेने विश्वासणारे सांगतात. प्रियांनो, जेव्हा आम्ही एकमेकाचं ऐकतो ना, तेव्हा आम्हाला एकमेकाची परिस्थिती समजते की त्यांची परिस्थिती काय आहे आणि ते कोणत्या गोष्टीला सध्या फेस करत आहेत, कोणत्या गोष्टींनी ते आज मनातल्या मनात दुःखी आहेत, कष्टी आहेत, ना जाणे आणखी काय काय आहे. पण प्रियांनो, धन्य ती व्यक्ती आहे जे आपलं दुःख कधी आपल्या चेहऱ्यावर प्रगट होऊ देत नाही. सर्वात मोठी कृपा त्या व्यक्तीवर देव बाप्पाची आहे बर का. ह्या जगामध्ये कुणी दुःखी नाही असं नाही. सगळ्यांना काही ना काही प्रॉब्लेम आहे, टेन्शन आहे, चिंता आहे, काळजी आहेत. पण जो आपल्या आचरणातून इतरांना आपल्या चेहऱ्यावरच्या हावभावाच्या द्वारे आनंद दाखवतो ना, त्याच्या जवळ देवाचा खरा आशीर्वाद आहे. नाही तर काही जणांना आपला हावभाव आहे ना आपल्या कृतीतूनच दाखवतात आणि समोरच्या लगेच कळतात रे कोणत्या स्थितीत आहे. प्रियांनो, सर्वच जण तुमच्या हावभावाप्रमाणे होतील असं नाही आणि सर्वच जण तुम्हाला नाकारतील असं पण नाही. पण शक्यतो आम्ही आमच्या भावी जीवनामध्ये प्रभूने एक शब्द सांगितलाय ना आम्हाला, काढूया जरा आपण बायबल मधून. तो शब्द कशात ठेवलाय प्रभूने? फिलिप्पियराचं पत्र 4 अध्याय 4 वचन. हा शब्द कशासाठी ठेवलाय प्रभूंनी? 4 अध्याय 4 वचन. एफेसकराच्या नंतर फिलिप्पियराचं पत्र. प्रभू मध्ये सर्वदा आनंद करा, पुन्हा म्हणेन आनंद करा. का बरं प्रभू हा शब्द बोलतोय? कारण प्रभूला माहित आहे भावी जीवनामध्ये माझा विश्वासणारा माझा सेवक टेन्शन मध्ये, प्रॉब्लेम मध्ये, दुःखामध्ये न जाणे कशा कशामध्ये जाईल. पण त्याने हे वचन आपल्या जवळ जर आत्मसात केलेलं असलं ना, प्रभू मध्ये आनंद करा, तर त्याला आत्मा आनंदच करण्याची भावना त्याच्या चेहऱ्यावर प्रकट करेल. पण जो कोणी या वचनाप्रमाणे आपले हावभाव दाखवणार नाही, अरे मी आनंदी असतो तर खरंच आनंदी राहिलो असतो, माझ्या मागे इतकं टेन्शन प्रॉब्लेम आहे, कसं काय मी खोटा आनंद घेऊन इतरांना माझं सर्व काही लपू. काही जण निगेटिव्हच्या मार्गाने चालणारे असतात, पण काही जण या वचनाप्रमाणे पॉझिटिव्ह आपलं जीवन आजही प्रभूमध्ये जगत आहेत. प्रियांनो, जो अधर्माची पेरणी करतो ना, नांगरणी करतो ना, व दुःखाची पेरणी करतो, तो त्याचप्रमाणे आपल्या भावी जीवनामध्ये प्रभूकडून प्राप्त करील जे त्याने केलेलं आहे. प्रामुख्याने देव बाप्पाने पॉझिटिव्ह पण आणि निगेटिव्ह पण दोन्ही गोष्टी मला या वचनातून दाखवल्या. प्रियांनो, जेव्हा मी प्रभूच्या सानिध्यात बसतो ना, इतका पवित्र आत्मा माझ्यावर कृपा दृष्टी करतो ना, असे विचार, असे वचन माझ्या समोर आणतो ना, की ते वचनाचा रेफरन्स आणि त्या वचनाची भाषा कळताच माझं हृदय, माझा आत्मा इतका आनंदी, इतका उत्साहित होतो ना, ते मी शब्दाने सांगू शकत नाही. त्यातल्या 3 गोष्टी, जो अधर्माची
नांगरणी करतो, दुःखाची पेरणी करतो, त्या संदर्भात प्रामुख्याने तशा अनेक गोष्टी आहेत बायबलमध्ये. पण पवित्र आत्म्याने मला 3 गोष्टी दाखवल्या ज्या मी माझ्या वहीमध्ये लिहिल्या आहेत. पहिली गोष्ट काढूया त्यासाठी. नीतिसूत्रे 6वा अध्याय 33वे वचन. नीतिसूत्रे 6वा अध्याय 33वे वचन. तेहतीस ना? हो. त्याला घाय व अपकीर्ती ही प्राप्त होतील, त्याची निंदा कधी पुसून जाणार नाही. प्रियांनो, जीवनामध्ये लक्षात ठेवा, आपली निंदा आपण आपल्या मुखाने कोणाला सांगतो का? नाही. आपण एखाद्यातलं वाईटातलं वाईट कृत्य जर केलेलं असलं ना, ते प्रभू शिवाय शक्यतो आम्ही इतरांना समजू देत नाही. काही गोष्टी समजू देतो तो भाग वेगळा आहे, कारण आपल्याला त्यामध्ये कॉन्फिडन्स असतो. जरी हे वाईट आहे पण ऐकणाऱ्याची भावना या वाईटाप्रती तितकी वाईट होणार नाही जितकी वाईट मी सांगत आहे. काही गोष्टी सांगितल्या जातात, पण काही गोष्टी अशा असतात ना प्रियांनो, निंदाच्या, त्या कधी कधी प्रभू शिवाय इतरांसमोर त्या व्यक्त केल्या जात नाही. आणि प्रियांनो, प्रभू म्हणत आहे, बोलत आहे वचनातून, कारण वचनात जे लिहिलंय तेच मी लिहिलेलं आहे. आणि जी भाषा सिस्टर वाचत आहे तीच भाषा माझ्या लिखाणात आहे. आम्ही जे काय करत आहोत ना प्रियांनो, कधी कधी आम्ही या बारीक सारीक गोष्टीकडनं फारसं लक्ष देत नाही. पण याच बारीक सारीक गोष्टींना आम्हाला स्वर्गात जाण्यासाठी फार मोठा प्रॉब्लेम कधी कधी उभ्या करणार आहे. बायबलमध्ये या गोष्टी जर देवबापांनी दिल्यात ना, ठेवल्यात ना, याचं कारण आहे. आणि हे कारण पवित्र आत्म्याशिवाय विश्वासणाऱ्याला, सेवकाला कळणार नाही. आणि त्यांनाच या गोष्टी पवित्र आत्मा समजावून सांगेल ज्यांच्यामध्ये पवित्र आत्मा काम करतोय. पवित्र आत्मा आमच्यामध्ये आहे का नाही हे वारंवार प्रभू माझ्या मुखातून गेल्या काही संदेशातून सांगत आहे. प्रियांनो, आम्ही पवित्र आत्म्याविना काही नाही. आमची जी काही पात्रता आहे ती पवित्र आत्म्यामुळे आहे. पवित्र आत्म्यामुळे आज आम्हाला जे काही लोकांमध्ये आदर सन्मान, जे काही लोक आज आमच्या विषयी समजतात, ते पवित्र आत्म्याला धरून आहे. ज्याच्याजवळ पवित्र आत्मा नाही ना, त्याच्याजवळ प्रभूचं काहीच नाही. मग पहिले करंथीकराचा 13वा अध्याय ज्याच्यामध्ये प्रीतीविषयी सांगितले निरनिराळ्या गोष्टी, त्या त्याच्यासाठी प्रामुख्याने लागू आहेत. सर्वच लागू आहेत. असं नाही की हेच वचन लागू आहे हे वचन नाही. जेवढे वचन आहेत त्याच्यामध्ये 1 ते 13 वचन, ते 13च्या 13 वचन त्याच्यासाठी ते लागू आहेत. का? कारण पवित्र आत्मा त्याच्यामध्ये कार्य करत नाही. पवित्र आत्मा ज्याच्या जवळ आहे ना, त्याची भाषेवरूनच कळलं जातं की यांच्यामध्ये पवित्र आत्मा बोलतोय. बोलण्यावरून पवित्र आत्मा ओळखण्याची कृपा पवित्र आत्म्याने काही जणांना पुरवलेली आहे. त्यांचं बोलण्यावरून समजून घे की पवित्र आत्म्यातून बोलतेत का बुद्धीतून सांगते. पवित्र आत्मा सर्व गोष्टीचा परीक्षक आहे प्रियांनो. आणि तो परीक्षक आमच्यामध्ये बोलणारा असला पाहिजे. तो परीक्षक आमच्यामध्ये शांत राहणारा नसला पाहिजे. आणि पवित्र आत्मा ज्याच्यामध्ये आहे तो कधी शांत राहत नाही प्रियांनो. पवित्र आत्म्याला शांत राहणं मान्य नाही. पवित्र आत्म्याच्या डिक्शनरीमध्ये शांत राहण्याचा शब्दच त्यांनी ठेवलेला नाही. पवित्र आत्मा जर शांत राहिला असता ना, एवढं मोठं बायबल आलं असतं का आमच्या हातामध्ये? याच्यावरूनच परीक्षा करा की पवित्र आत्मा बोलणारा आत्मा आहे. आज एवढं मोठं पवित्र शास्त्र दिलंय,
पण या पवित्र शास्त्राला पवित्र आत्माच आम्हाला समजावून सांगतोय, आम्हाला शिकवित आहे. प्रियांनो, अंतिम समयामध्ये ज्यांना वाटत असेल की माझ्यामध्ये पवित्र आत्मा तेवढं कार्य करत नाही जेवढं कार्य तो पूर्वी करायचा, त्यांना पुन्हा एकदा पवित्र आत्म्याला आपल्यामध्ये प्रामुख्याने तशी उपस्थिती आणण्यासाठी कन्व्हिन्स करण्याचा समय आहे. पण काही जण मागच्या संदेशात मी बोललेलो आहे पवित्र आत्म्याच्या नावाने, आणि पवित्र आत्म्याने ते विचार पण सांगितलं. पतित हा शब्द दिला ना, त्यांना वाटतं पवित्र आत्म्याचं सर्व काही स्टॉप झालं या व्यक्तीमधून. पवित्र आत्मा असा नाहीये प्रियांनो, फार दयेचा सागर येतो. पतित कोण झाले, पतित पवित्र आत्मा कोणाला म्हणतो, त्या संदेशामध्ये पवित्र आत्मा बोललेला आहे. प्रियांनो, पवित्र आत्म्याची परिभाषा आम्ही प्रामुख्याने आमच्या जीवनामध्ये समजून घेणं गरजेचं आहे. आम्हाला जर पवित्र आत्म्याची भाषा समजली नाही ना प्रियांनो, तर आम्ही पवित्र शास्त्राप्रमाणे प्रभूमध्ये कधीही चालण्याची प्रतिक्रिया व्यक्त करणार नाही. प्रियांनो, पवित्र आत्मा एक असा आमचा पुढारी आहे, अध्यक्ष आहे. तो आम्हाला हँडल करतो. लक्षात ठेवा, पवित्र आत्म्याला आम्हाला हँडल करण्याची संधी द्या. पण काही जण आजच्या समयामध्ये त्याच्यामध्ये सेवक पण मागं नाही. विश्वासणारे तर आहेच आहे, पण सेवक देखील आता मागं राहायला तयार नाही. सेवक देखील आता काही ठिकाणी पवित्र आत्म्याच्या इच्छेने न चालता स्वतःच्याच इच्छेने पवित्र आत्म्याला चालवित आहे. प्रियांनो, पवित्र आत्म्याला आम्ही कधीही चालवू शकत नाही. पवित्र आत्मा आम्हाला चालवू शकतो, आणि पवित्र आत्मा आम्हाला तेव्हा चालवेल जेव्हा आम्ही पवित्र आत्म्याचं ऐकण्याची तयारी आमच्या जीवनामध्ये ठेवू. पवित्र आत्मा फार विश्वासणाऱ्याला सेवकाला संधी देतो बर का. चुटपुट पाप केलं म्हणजे याच्यातून पवित्र आत्मा निघून गेला, अशी प्रतिक्रिया काहींच्या मनामध्ये या समयामध्ये उत्पन्न व्हायला लागली. पवित्र आत्मा सहजासहजी कोणालाही सोडून जात नाही. तो त्याच्यामध्ये राहण्याचीच अपेक्षा करतो, कारण त्याने जर आम्हाला निवडलंय ना, तर फळ देण्यासाठी निवडलंय. त्यांनी सांगितलंय, माझी इच्छा आहे तू फळ द्यावं. आज बहुसंख्य विश्वासणारे देवाला फळ देत नाही प्रियांनो. फार खेदाची गोष्ट आहे, अतिशय खेदाची गोष्ट आहे. काही विश्वासणारे किंबहुना या शब्दाला देखील विसरायला लागलेत की देव बाप्पाला आम्हाला फळ द्यावयाचं आहे. जेव्हा फळ देण्याची प्रक्रिया येते तेव्हा काही विश्वासणारे मात्र देवाच्या सेवकांचं हे काम आहे. देवाच्या राज्यात विश्वासणारे आणणं हे सेवकाशिवाय कोणाचं काम नाही. मग तुमचं काम काय आहे? तुम्हाला देवाने कोणत्या कामासाठी निवडलंय प्रभूमध्ये? काय विश्वासणाऱ्यांना समजून नाही राहिलं प्रभूने मला का निवडलेलं आहे, आणि ज्याला विसर पडतो ना मला प्रभूने का निवडलं, तोच अशा प्रकारचं वागतो. किंबहुना प्रभूच्या दासाला सवाल जबाब करण्यामध्ये पण मागं राहत नाही. प्रियांनो, आम्ही नेहमी प्रभूच्या योजनेप्रमाणे आम्ही ख्रिस्तामध्ये आपलं जीवन चालू ठेवण्याची प्रतिक्रिया केली पाहिजे. आणि या ठिकाणी पहिली गोष्ट सांगण्यात आलेली आहे,
अलिफज तेमानीने योबाची निंदा करायला सुरुवात केली, म्हणून इथं शब्द आला त्याची निंदा कधीही पुसली जाणार नाही. अलिफज तेमानी जरी योबाच्या विरोधात कुभावाने कपटाने त्याची निंदा करत होता, त्याला वाटत होतं की योबाला ही भाषा कळणार नाही. योब पवित्र आत्मेच्या सामर्थ्याने भरलेला देवाचा दास होता, ज्याने प्रभूने त्याच्याविषयी शब्द काढले तो सरळ आहे, धार्मिक आहे. त्याच्यामध्ये पवित्र आत्मा नसेल काय? प्रियांनो, कोणावर टाइम आला ना तर कोणाच्या टाइमाचा कधी गैरफायदा कोणी घेऊ नये. लक्षात ठेवा, टाइम सर्ववर येतो, टाइम येतो पण टाइम जातो पण. देवानी ठरवलेली गोष्ट आहे. दुःख येणार पण जाणार पण, सुख येणार आणि जाणार, दोन्ही गोष्टी येणं जाणं चालू आहे. परिवारामध्ये कधी कधी आजार येणार, एकदम प्रभू आपल्या परिवारातून आजार घालवून देणार. प्रियांनो, प्रभूला आम्हाला कसं नियंत्रणामध्ये ठेवायचं ना हे प्रभूला कळतं, म्हणून आमचा श्वास आहे ना, श्वास फक्त प्रभूच्या हातामध्ये आहे. प्रभूच्या आज्ञेशिवाय आमच्या श्वासाला कुणीही हात लावू शकत नाही. कोणाला आमच्या श्वासाला हात लावण्याचा अधिकार नाही. म्हणून योबाविषयी परमेश्वर सैतानाला म्हणला होता, योबाच्या अंगाला हात लावू नको, बाकी योबाचं तुला काय करायचं कर, मी तुला सर्व परवानगी देतो. इतका क्रूर सैतान ना, त्याला दयामायने आली योबाची, थोडी पण दयाने आली. त्याच्या संपूर्ण शरीराला त्याने किड्याने भरून टाकलं. त्याला वाटत होतं या प्रक्रियेने तरी तो ज्या देवाने योबाला जगात पाठवलं त्याची निंदा करेन, पण योबाने निंदा नाही केली. बायबल कुठंच सांगत नाही की योबाने आपल्या तारणाऱ्याची निंदा केली, पण त्यांनी सवाल केले की मी इतका सरळ, धार्मिक, सर्वांवर दया करणारा, सर्वांचं सुख दुःख जाणणारा, माझ्यावर इतकी भयंकर परिस्थिती का आली? कारण योबाच्या डोक्यामध्ये ना, मागील संदेशात मी सांगितलंय प्रभूच्या प्रेरणेने, योबाला वाटत होतं माझी ही अवस्था प्रभू परमेश्वराने केली. योबाने कधीच हा विचार आपल्या भावी जीवनात केला नाही की माझी परीक्षा सैतान घेत आहे. योब असा होता प्रियांनो, त्याच्या मुखामध्ये, त्याच्या बुद्धीमध्ये, त्याच्या आत्म्यामध्ये सैतानाचं नावच नव्हतं. आम्ही पण असंच आमच्या जीवनामध्ये सैतानाविषयी प्रक्रिया ठेवली ना प्रियांनो, प्रभू परमेश्वर आमच्या विषयी पण काहीतरी बोलेल किंवा करेल. पण आम्हाला तर नेहमी प्रार्थना स्टार्ट होण्याच्या अगोदर पहिलं सैतानाला आमंत्रण आहे आमचं. सैतानाच्या सगळ्या शक्त्या बांधून टाकतो, सैतानाचे हरेक विचार मी नष्ट करतो. सैतान म्हणतो मी नावही घेत नाही यांचं, पण हे माझं नाव घेतल्याशिवाय राहतच नाही, यांना माझं नाव घेतल्याशिवाय करमतच नाही, मी त्यांच्या नादी लागत नाही, पण यांच्या मुखात माझे शब्द. योबाच्या मुखात कधी सैतानाचा शब्द नाही. म्हणून अख्ख्या योबाच्या पुस्तकात बघा, योबाने सैतान नावाचा शब्द उच्चारलेला नाही. म्हणून त्याने प्रभू परमेश्वराला सवाल केले, इतका मी तुझ्या समोर चांगल्या रीतीने वागणारा काय माझी अवस्था केली, माझे मुलं मारले, मला घराचं बेघर केलं, माझ्या अंगाला गळवे लागले, गळवे लागून त्याच्यात किडे झाले, ते किडे रात्रंदिवस माझं मांस खाऊन खाऊन परेशान झाले, आता माझ्या हड्डीला ते टोकरायला लागलेत, कुरतडायला लागलेत, तरी तुला माझी दया येईना. इतका मी तुझ्याशी नम्रतेने वागून, सरळ वागून, धार्मिकतेने हरेक प्रजेचा व्यक्ती म्हणतो, योबासारखा धार्मिक व्यक्ती कुणी नाही, तू का मला एवढ्या महासंकटात आणलं? प्रभूंनी योबाची भावना ओळखली.
परमेश्वराला प्रत्येकाच्या भावना समजतात आणि प्रभूने पहिलं हे समजून घेतलं, अरे माझा नम्र ईयोब, याला हे माहिती नाही सैतान त्याची परीक्षा घेत आहे. म्हणून ईयोबाने 10व्या अध्यायापासून, मला वाटतं हा 10व्याच अध्यायापासून असेल ते जवळपास 40व्या अध्यायापर्यंत, 40व्या अध्यायामध्ये ईयोबाने आपल्या सर्व वादविवादाला प्रभू समोर कबूल केला आणि म्हटला, मी प्रभू परमेश्वराशी वाद घालण्याची, प्रभूशी बोलण्याची हिम्मत केली. इतक्या अध्यायामध्ये अधून मधून त्याने फक्त प्रभूशी वाद घातला, म्हणजे वादाचे शब्द बोलला. पण जिथं प्रभूला वाटलं ना की याला उत्तर देणं गरजेचं आहे, तिथं प्रभूने त्याला उत्तर दिलं. जिथं प्रभूला वाटलं ना की याच्या परेशानीमध्ये, याच्या टेन्शनमध्ये, याच्या अतिशय वेदना सहन न होण्याच्या प्रक्रियेमध्ये माझ्याशी बोलतोय, तिथं प्रभू परमेश्वराने ईयोबाशी कुठलाही शब्द वापरलेला नाही. ध्यान देऊन ईयोबाचं पुस्तक वाचा प्रियांनो. आणि हे पुस्तक जर तुम्हाला कळलं ना प्रियांनो 30%, पण पुढचं बायबल तुम्हाला समजण्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. ईयोबाचं पुस्तक 30% ज्याला कळलं ना, त्याला प्रभू परमेश्वर बाकीचे जेवढे पुस्तक बायबलचे आहेत कमीत कमी 30% तर देणारच. कारण मला ईयोबाचं थोडंफार देव बाप्पाने समजू दिलं, म्हणून आज मला देवाने सेवक बनवलेला आहे. मला अभिषेक प्रभूने केलेला आहे प्रियांनो. माणसाचा अभिषेक नंतर झाला, पण अगोदर देव बाप्पाने मला अभिषेक केलं का? कारण अख्ख्या तरुणपणामध्ये मी प्रभू परमेश्वराचं बायबलच वाचन केलं. शाळा, अभ्यास आणि बायबल, खेळायला सुद्धा मी जात नव्हतो माझ्या तरुणपणामध्ये. आई वडील मला म्हणायचे, नुसतं आला शाळेतून जेवत नाही, काही नाही, अभ्यास केला तर केला ना, तर बायबल मात्र याच्या समोर कायम नाही. उशाला बायबल असायचं माझ्या. फार बायबल वाचलं प्रियांनो मी माझ्या जीवनामध्ये. कारण आता तरुण नाहीये मी, आता उत्तर वयात आहे, पण त्यावेळेस ज्या केल्या ना गोष्टी प्रभूने पाहिल्या, म्हणून उत्तर वयात प्रभूने मला आत्मेची आणि खरेपणाची सेवा करण्याची संधी दिली. आणि त्या आत्मेने खरेपणाच्या सेवा करण्यामध्ये निंदा आजही यादासाची चाललेली आहे. असं नाही की निंदा चाललेली नाही. पहिली गोष्ट, पेरणी करणारा निंदेने आपल्या जीवनाची सुरुवात करतो. दुसरी गोष्ट, याकोबाचं पत्र 2 अध्याय 6वं वचन, ही दुसरी गोष्ट करतो अधर्माची पेरणी करणारा. याकोबाचं पत्र 2 अध्याय 6वं वचन. कितवा अध्याय? 2 अध्याय 6वं वचन. पण तुम्ही दरिद्र्याचा अपमान केला आहे. धनवान लोक तुम्हावर जुलूम करीतात की नाही, आणि तेच तुम्हास न्यायसभेत ओढून नेतात की नाहीत? प्रियांनो, आमची निंदा ना, दरिद्र्याची निंदा, प्रामुख्याने ज्याची कंडिशन चांगली आहे, जो बेटर परिस्थितीमध्ये आहे ना, तो दरिद्र्याची जास्त निंदा करण्याचा प्रयत्न करतो. का तो असं करण्याची प्रक्रिया करतो? कारण तो त्या गोष्टीतून दरिद्री व्यक्तीला दाखवण्याचा प्रयत्न करतो, तू माझ्या लेवलचा नाही, कारण तुला देवाने नाकारलंय म्हणून मी पण तुझी निंदा करतो, मी पण तुझा अपमान करतो, मी पण तुझ्या विरोधात चालण्याची प्रक्रिया व्यक्त करतो. प्रियांनो, प्रभूने आम्हाला हे शिक्षण बायबलमध्ये मुळीच दिलेलं नाही. सर्वात प्रेम येशू ख्रिस्ताने आपल्या सुवार्तेच्या काळामध्ये दीन, दरिद्री, आंधळे, लुळे, पांगळे, असहाय्य या व्यक्तींवर आमच्या येशूने इतकं प्रेम केलं, इतकं प्रेम केलं प्रियांनो,
जितकं प्रेम येशू स्वतःच्या शरीरावर करत नसल इतकं प्रेम त्यांच्यावर केलं. म्हणून आमंत्रणाच्या वेळेस तो म्हणला, यांना आमंत्रण द्या तुम्ही. जे तुमच्या उपकाराची फेड करतील त्यांना आमंत्रण देऊ नका. जे तुमच्या उपकाराची फेड करणार नाही त्यांना आमंत्रण द्या. प्रियांनो, येशूची भाषाच फार अद्भुत भाषा आहे. ती भाषा ज्यांना समजते तेच असं करतील. येशूने ही भाषा वापरली. कोणी एका तुझ्या गालावर मारली तो दुसरा गाल पुढं कर. प्रियांनो, ही प्रेरणा त्यांनाच होईल ज्याला पवित्र आत्मा चालवित आहे. आणि आता मागील काही महिन्यापासून मी काही सेवकांविषयी ऐकलंय. मी स्वतः पाहिलंय, ऐकलं नाही, स्वतः पाहिलंय. काही जण विरोधक सेवकाकडे गेले, फटाफट सेवकाला मारलं. प्रियांनो, मी स्वतः पाहिलंय, माझ्या मोबाईल मध्ये पाहिलंय. पण सेवकाने एक शब्द काढला नाही तोंडातून, एक शब्द. त्यालाच हे करणं शक्य होतं प्रियांनो, ज्यांच्यामध्ये पवित्र आत्मा आहे. पवित्र आत्मा ज्याला चालवितो. पवित्र आत्मा आम्हाला केव्हा मिळतो माहितीये का प्रियांनो? बहुसंख्य जणांना वाटतं बाप्तिस्मा घेतला म्हणजे पवित्र आत्मा मिळतो. पवित्र आत्मा बाप्तिस्मा मिळाल्यानंतर तर देव बाप्पाच्या मर्जीने येतोच येतो. पण त्याच्या अगोदर कोणता आत्मा असतो आमच्या जवळ? बाप्तिस्मा न होण्या अगोदर. बाप्तिस्मा झाल्यावर पवित्र आत्मा येतो. बाप्तिस्मा नाही झाल्यावर कोणता आत्मा आहे तुमच्यात? त्यावेळेस बिगर आत्मीचे आहेत का तुम्ही? पवित्र आत्मा आम्हाला येशू ख्रिस्ताला आम्ही ना, येशू प्रभू आहे ना, त्याच वेळेला आम्हाला पवित्र आत्मा मिळतो प्रियांनो. म्हणून येशू ख्रिस्ताला जो कोणी प्रभू आहे असं म्हणतो ना आपल्या मुखाने, त्याला देव बाप कधीही नरकामध्ये टाकणार नाही. पण आज नरकाचा शब्द हर एक सेवकाच्या मुखात, सिस्टरांच्या मुखात, ब्रदरांच्या मुखात ठासून त्यांनी भरून ठेवलेला आहे. त्यांच्या विरोधात वागायला लागले किंवा त्यांच्या विरोधात काही त्यांना दिसायला लागला, अरे व्यवस्थितपणा नाही, लगेच झाले ते नरकात जाण्यासाठी तयार. देवबाप नाही करत असं. जोपर्यंत ते तुमच्याशी चांगले तोपर्यंत स्वर्गाच्या रस्त्यावर आहे. तुमच्याशी थोडेसे वाकडे झाले, नरकाच्या रस्त्याची रस्ता त्यांनी धरला का? आज खुलेआम सेवक संदेशामध्ये, चर्च मध्ये, हाऊस प्रेयर मध्ये मी बोलताना ऐकलंय. मी फार चर्चेस मध्ये गेलेलो आहे. एक विश्वासणारा म्हणून बेंचवर जाऊन बसायचो. मग ज्यांना माहिती असायचं ना, अरे हे सेवक आहेत, अरे आमच्यासारखं साधारण याच्यात येऊन बसले. मग पाळक साहेबांना म्हणले हे सेवक आहेत. मग पाळक साहेब म्हणले जे जे आलेत आता सेवक त्यांनी पुढे येऊन बसावं. हे माझ्या जीवनात झालं. ज्यांना परिचय होता ना की मी सेवक आहे म्हणून, मी कधीच अपेक्षा करत नाही प्रियांनो की मी स्टेजवर जाऊन बसावं. मी नेहमी माग बसण्यामध्ये आनंद समजतो. कारण जो माग बसतो ना तोच नम्र आहे. जो पुढे जाण्याची अपेक्षा करतो ना त्याला फक्त उंच होण्याची अपेक्षा असते. हा, तुम्हाला जर कुणी आदराने बोलवलं तर जायला इन्कार पण करू नका, कारण तुम्ही त्या सन्मानाचे पात्र आहे म्हणून तुम्हाला तिथं बोलवलं जातं. पण बोलवल्यावर जा, तुम्ही होऊन जाऊ नका. तिथं होऊन जाण्यामध्ये काही मजा नसते प्रियांनो. तुम्हाला सन्मानाने बोलवलं ना, चार चौक पाहतील, अरे सेवक आहे ते, आम्हाला माहित नव्हतं सेवक आहे, त्यांना पुढे आदराने बोलवित आहे. होतं प्रियांनो असं चर्च मध्ये. म्हणून वचनात सांगितलं, तुम्ही दरिद्र्याची अपमानित त्यांना केलंय. आणि आज ही प्रक्रिया चालली प्रियांनो. ज्याची परिस्थिती जेमतेम आहे ना, सर्व सेवक चांगल्या स्थितीमध्ये आहेत असं नाही, सर्वच सेवक वाईट स्थितीमध्ये आहे असं पण नाही. कमी जास्त प्रमाणामध्ये देव बाप्पाने प्रत्येकाला सेवक बनवलंय. पण जेवढे पण सेवक आहेत ना, त्यांच्यामध्ये प्रामुख्याने एक गोष्ट असणं अति महत्वाचं आहे.
ती जर गोष्ट त्याच्यामध्ये नाही ना, तर तो सेवक म्हणण्याच्या प्रभूच्या नजरेमध्ये योग्यतेचा नाही. प्रभू लुचपुची भाषा नाही बोलत कधी. पवित्र आत्म्याजवळ लुचपुची भाषा नाहीये. म्हणून पेंटिकॉस्टच्या दिवशी पेत्र धैर्याने बोलला सर्वांसमोर. ज्ञानी, विद्वान, कोणते जन त्या ठिकाणी उभे होते, पण जो पवित्र आत्मा पेत्राला बोल म्हणला ना, पेत्र धाडधाड बोलून मोकळा झाला. पवित्र आत्मा घाबरण्याचा आत्मा नाहीये, सामर्थ्याचा आत्मा आहे. सामर्थ्याने बोल म्हणतो पवित्र आत्मा. आणि जो पवित्र आत्म्याला धरून सेवा करतो ना, तो कधी बोलण्यामध्ये घाबरत नाही. प्रियांनो, ज्या सेवकाला पवित्र आत्मा चालवित नाही ना, तो प्रभूच्या नजरेमध्ये सेवक नाही. ज्याला पवित्र आत्मा चालवितो ना, तोच प्रभूच्या नजरेमध्ये सेवक आहे. म्हणून प्रभू म्हणला, माझ्या नावाने पुष्कळ येतील म्हणलं ना वचनामध्ये. पण सेवकाने डुप्लिकेट नाव दिलं त्याला. माझ्या नावाने पुष्कळ येतील ना, लगेच त्यांनी कोणता इशारा विश्वासणाऱ्यांना कळवला, खोटे संदेष्टी येतील, प्रेषित 2:38 वचन सांगणारे. किती विद्वान आहेत आजचे काही पास्टर. आणि देवाचे सेवक म्हणू ते तर छाती बडवू म्हणते तर आम्ही स्वर्गात जाणार. घेईन का प्रभू स्वर्गात? प्रेषित 2:38 वचनाची भयंकर निंदा केली. त्या वचनाच्या विरोधात भयंकर चालले, वागले, छाती बडवून म्हणतात आम्ही स्वर्गात जाणार आहे. पेत्र जाऊ देईन का आतमध्ये? इथंच कळणार आहे विश्वासणाऱ्याला, सेवकाला, माझं जाणं स्वर्गात होईल आठवणी. तुम्ही बायबलच्या कोणत्या वचनाला नाकारलं नाही ना, 100% तुम्ही स्वर्गाचे आहात. तुम्ही जर बायबलच्या एखाद्या वाक्याला, एखाद्या वचनाला नाकारलं, समजून घ्या तुम्ही थांबणारे आहात. तुम्हाला स्वर्गामध्ये एंट्री नाही. म्हणून पेत्र दरवाजावर उभा आहे. तो कसा आतमध्ये जाऊ देईन? त्याने त्या वचनाची घोषणा केली, सुवार्ता सांगितली. ते वचन पेत्रामुळे आज जगामध्ये आहे. आणि त्याच्या सुवार्तेमुळे आज ख्रिस्ती हे नाव आम्हाला आहे. आम्ही ख्रिस्ती आहेत ना, पेत्रामुळे आहोत प्रियांनो, विशेष करून. म्हणून बायबलमध्ये पुरावा दिलाय. काय पुरावा दिलाय? काढूया जरा आपण. प्रेषितांची कृत्य 13वा अध्याय 26वा वचन बघा. अहो बंधुजनो, अब्राहमाच्या वंशातील पुत्रांनो व तुम्हापैकी देवाचे भय बाळगणाऱ्यांनो, आपल्याला तारणाची वार्ता पाठवलेली आहे. या आहे का? 11:26 बघा. 11:26 मध्ये डेफिनेट तो शब्द असेल. त्याचा शोध लागल्यावर त्याने त्याला अंतुकियास आणले. मग असे झाले की त्यांनी तेथे वर्षभर मंडळीमध्ये मिळून मिसळून बऱ्याच लोकांस शिकवले आणि शिष्यांस ख्रिस्ती हे नाव पहिल्याने अंतुकियास मिळाले. ख्रिस्ती हे नाव अंतुकियापासून आम्हाला मिळालेलं आहे पेत्राच्या सुवार्तेमुळं. आज ख्रिस्ताचं नाव आम्ही ख्रिस्ताचे म्हणतो ना. पेत्राने केलेल्या श्रमाचं प्रतिफळ आम्हाला आज देव बाबतीत आहे. पेत्राने जर श्रम केले नसते ना, तर प्रभूचं नाव पण जगात राहिलं नसतं. पण त्यावेळेस पेत्राचा आज काही जण खुलेआम विरोध करतात. आम्ही पेत्राचं ऐकणार नाही, पेत्राप्रमाणे आम्ही बोलणार नाही, पेत्राप्रमाणे आम्ही चालणार नाही. नका चालू. पेत्राने जबरदस्ती ते चालण्यासाठी ती सुवार्ता सांगितली नाही. विनंतीने सुवार्ता पेत्राने पेंटिकॉस्टच्या दिवशी सांगितलेली आहे. जो पेत्राची विनंती मान्य करून प्रभू मध्ये चालेल, त्याला आशीर्वादित प्रभू केल्याशिवाय राहणार नाही. जो पेत्राचा विरोध करेल, पेत्र आहे स्वर्गाच्या दरवाज्यावर उभा. पृथ्वीवर काय केलं?
पहा जरा पिक्चर माझ्याविषयी, पृथ्वीवर तुझा काय पिक्चर होता बरोबर आहे. एक वेळ जरा पिक्चर पाहिले बरोबर लक्षात येणार आहे. मी तर पेत्रचा फार विरोध केला. कसं तुला बाबा मी आतमध्ये सोडू, थांब बाहेर, नाही तुला आतमध्ये एंट्री देता येणार. जरी तू फार संदेश दिलेस, फार चिन्ह चमत्कार केले, लोकांनी तुला फार पसंत केलं होतं, राज्यामध्ये देशामध्ये तुझं नाव जरी विख्यात होतं, पण पेत्राला तू मान्य केलं नाही म्हणून मी तुला आतमध्ये सोडित नाही, बाहेर उभा राहा. आणि तिथं जबरदस्ती नाही करता येणार. हे पेत्रा हो बाजूला, मी पृथ्वीवर फार मोठं काम केलं, तुम्हाला कोण अडवणार आहे? येशूने अडवलं तर मी ऐकन, तू कोण आहे मला अडवणारा? तिथं बोलता येणार नाही. पेत्रा अध्यक्ष आहे त्या ठिकाणी. म्हणून मत्ते 16:19 मध्ये सांगितलंय, मी तुला स्वर्गाच्या राज्याची किल्ली देईन. जे काही तू पृथ्वीवर बांधशील ते स्वर्गात बांधलं जाईल, आणि जे काही तू पृथ्वीवर बांधशील ते स्वर्गात बांधलं जाईल. हा अधिकार पेत्राला. या अधिकाराप्रमाणे पेत्र हर एक विश्वासणाऱ्याला, हर एक सेवकाला थांबवणार आहे. ज्यांनी पेत्राचा आदर नाही केला, पेत्राने सांगितलेल्या सुवार्तेप्रमाणे आपलं जीवन पृथ्वीवर व्यतीत केलं नाही, प्रभूने त्याला फुल अथॉरिटी दिलेली आहे. पेत्राला तुझं ज्यांनी ऐकलं नाही त्यांना बिंदास बाहेर उभं कर. आज प्रभूने हे सगळं गुप्त ठेवलंय. ज्यांना हे कळवलं जातं ते धन्य प्रियजन आहे. त्यामुळे मी नेहमी तुम्हाला म्हणतो, तुम्ही फार धन्य प्रियजन आहे. अतिशय धन्यतेच्या लिस्ट मध्ये तुम्ही आहात. प्रभू तुमची भेट घ्यायला येतो, आणि तुमच्या भेटीमुळं याच्यामध्ये हे सगळं चाललं. ही भेट पूर्ण महाराष्ट्र ऐकणार आहे. याच्यातून ऐका, मी पूर्ण महाराष्ट्रात या वेळेला महाराष्ट्राच्या सर्व ठिकाणी ऐका, मी म्हणता येईल का, मी महाराष्ट्राच्या सर्व ठिकाणी या समयाला एकाच परिवारात आहे. पण हा मोबाईल मला माझ्या व्हॉट्सअपला जे जे प्रियजन आहेत त्या प्रियजनांच्या घरामध्ये या आवाजाच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून जाणार आहे. हे शो म्हणून नाही रेकॉर्डिंग करत मी, उंच व्हावं म्हणूनही रेकॉर्डिंग करत नाही. माझी एकच इच्छा आहे, प्रभू मी सर्व ठिकाणी जाऊ शकत नाही, पण हा मोबाईल मला सर्व ठिकाणी पोहोचवू शकतो. म्हणून ही रेकॉर्डिंग प्रभू म्हणतो, कर बाळा, माझी परमिशन आहे. प्रभू म्हणला रेकॉर्डिंग बंद कर, कधीच रेकॉर्डिंग होणार नाही याच्यात. जोवर प्रभू म्हणतो ना, कर बाळा, तू जाऊ शकत नाही तिथपर्यंत, पण याच्या माध्यमातून तो प्रत्येक परिवारात माझा निरोप्या म्हणून जाऊ शकतो, मी तुला मान्यता देतो. काही जणांना वाटत असेल काय नाही, इलियाजर पागेरीना रोज सेवेला जातो, काय माहिती का, चलो रेकॉर्डिंग करण्याची लय उत्सुकता लागली. अरे माझी रेकॉर्डिंग करून काय उपयोग आहे? मी कोण आहे? आज आहे उद्या नाही. मी कधीच समाप्त होणारा व्यक्ती आहे, पण माझा प्रभू सर्वदा जगातही राहणार आहे, स्वर्गातही राहणार आहे. त्याचा गौरव मी करत आहे. तिसरी गोष्ट पाहूया, अधर्माची पेरणी करणाऱ्यामध्ये. उत्पत्तीच्या पुस्तकात जाऊ आपण, 50वा अध्याय 20वे वचन. अतिशय महत्वाचा हा शब्द, गोल्डन शब्द म्हणलं तर काय वावगणे होणार. 50वा अध्याय 20वे वचन, उत्पत्ती. हो, शेवटचं आहे. तुम्ही माझे वाईट योजिले, पण देवाची योजना बऱ्यासाठीच होती की तेणेकरून बहुत लोकांचे प्राण वाचावे, हे तुम्ही आज पाहतच आहात. प्रियातो, या ठिकाणी योसेफ बोलत आहे. कोणाला बोलत आहे? बापाला. ज्या भावांनी योसेफाला खड्ड्यात टाकलं, पोटीफळाला विकलं, निघून गेले, आणि बापाला म्हणले काय नाही, त्याचे कपडे आणले रक्ताने माखलेले, त्याला शिस्त्रशापदा प्राण्याने खाऊन टाकलं. पण त्या देशामध्ये, ज्या देशामध्ये योसेफ होता, मिसर देशामध्ये, फारोच्या राज्यामध्ये, तिथं अन्नाची रेलचेल देव बाप्पाने ठेवली होती.
जेव्हा दुष्काळ पडला ना तेव्हा सर्व ठिकाणी अन्नाचा तुटवडा पडला, पण मिसर देशामध्ये अन्नाचा तुटवडा नव्हता. आणि जेव्हा योसेफाच्या भावांना कळलं, अरे धान्य फक्त मिसर देशात मिळतं आणि एका व्यक्तीच्या मान्यतेशिवाय धान्य दिलं जात नाही, पण ज्याच्या मान्यतेने धान्य दिलं जात आहे तो माझा भाऊ आहे, हे त्याच्या भावांना माहित नव्हतं. जेव्हा योसेफाने पाहिलं ना माझे भाऊ पण धान्य घ्यायला आले, तेव्हा योसेफाने आपली ओळख आपल्या भावांना कळू दिली नाही. ध्यान देऊन वाचा अध्याय. नंतर त्यांना कळलं की ज्याच्याकडून आम्ही धान्य घेत आहोत तो आमचा भाऊ आहे, ज्याला आम्ही विकलं. आणि मग ही वार्ता जाऊन याकोबाला सांगितली. प्रियांनो, ज्या कपड्याला रक्ताने माखलेलं म्हणून याकोबाला सांगितलं, जेव्हा या भावांनी सांगितलं असेल की आपला भाऊ जिवंत आहे, कसं त्यांनी सांगितलं असेल आपल्या बापाला, सांगताना त्याचं हृदय किती कठीण झालं असेल, कशा प्रकारे हृदयातून शब्द निघले असतील. आम्ही जेव्हा एखादा अपराध करतो ना आणि तो जर एखाद्या व्यक्ती समोर सांगायची प्रक्रिया असते ना, तेव्हा आम्हाला कळतं तो अपराध सांगताना आमच्या हृदयाला किती वेदना होतात. फार वेदनेने सांगितलं. जेव्हा ऐकलं नाही याकोबाने, याकोब अति प्रसन्न झाला. तो म्हणला मला योसेफाकडे जायचंय, मला भेटायचंय त्याला. आणि हे भाऊ सगळे योसेफाला शरण गेले. योसेफाला अगोदरच माहित होते हे माझे भाऊ आहेत, पण यांना माहिती नव्हतं की हा माझा भाऊ आहे म्हणून. जेव्हा कळलं ना तेव्हा योसेफाने त्यांच्यावर कुठल्या प्रकारची जबरदस्ती केली नाही. त्याने सर्वात पहिलं विचारलं माझे वडील कसे आहेत. आणि त्यांनी सांगितलं तुझे वडील आजारी आहेत सध्या. लगबगीने त्याने आपल्या वडिलाला भेटण्याची इच्छा प्रकट केली. फारूक कडून तशी परवानगी काढली. माझा बाप दुसऱ्या राज्यामध्ये आहे, देशात आहे, मला माझ्या बापाला या मिसर देशामध्ये आणायचं आहे. फारोने पण मान्यता दिली, आण तुझ्या बापाला. प्रियांनो, देवाच्या सेवकाच्या मुखातून जे पण शब्द निघतात ना ते शब्द ऐकणारा मान्यच करतो. इतका फारो कठीण हृदयाचा, जड अंतःकरणाचा, पण योसेफाच्या शब्दाच्या बाहेर जात नव्हता. योसेफ जे म्हणायचा, फारो म्हणायचा कर, तुला फुल अधिकार मी दिलेला आहे, माझी परवानगी काढू नको, कारण तू इतका नम्र, इतका सज्जन व्यक्ती माझ्या नजरेस आहे. जी घटना माझ्या डोळ्यासमोर आली त्या घटनेला पाहून मी पण किती मनामध्ये क्रोध आणला, पण तसं तुझं वागणं नव्हतं. तू आपल्या बचावासाठी त्या घरातून पळून बाहेर गेला, पण तुझं घरातून बाहेर पळून जाणं मला विपरीत करेने ऐकण्यात आलं. तुला तुरुंगात डांबण्यात आलं आणि तुरुंगातून मला कळलं की तू अतिशय देवाचा नम्र सेवक आहेस, म्हणून तुला मी इतक्या उच्च पदावर ठेवला आहे. प्रियांनो, आपली नम्रता आहे ना फक्त देवासमोर प्रगट करत जा. माणसासमोर नम्रता प्रगट केली ना काही फायदा होणार नाही त्याचा. माणूस तेवढ्या पुरते तेवढी तुमच्या नम्रतेचं स्वागत करीन, पण प्रभू जवळ जर खरी नम्रता प्रगट केली ना देवबाप तुम्हाला उंच केल्याशिवाय राहणार नाही. देवबाप हे नाही बघणार किती गरीब आहे, अरे लय गरीब आहे राव, अरे चटणी भाकर खातोय, याला कस काय उच्च करायचं. तुमचं मन मोठं ना हे तुमची श्रीमंती आहे. तुमचं मन मोठं नाही ना, तुमच्यासारखे गरीब कोणी नाही. बघा काही जण इतके गरीब असतात ना प्रियांनो, इतके गरीब असतात ना, इतक्या खालच्या पातळीचे गरीब असतात. मी अनुभवलंय माझ्या सेवकाईमध्ये. मी खरं बोलायला कधीच घाबरत नाही प्रियांनो. मला देव बाप्पांनी खरं बोलायला कधी घाबरायला सांगितलेलं नाही. आणि विशेष करून जे धनवान असतात ना, धनवान बऱ्यापैकी, काही जण असे कंजूस असतात ना प्रियांनो,
इतके कंजूस असतात. सेवकाच्या गाडीला ना 50 रुपये पेट्रोल देण्याची त्यांना कधी प्रेरणा होत नाही. मी माझ्या जीवनात अनुभवलंय, फार जवळून अनुभवलंय, अनेक ठिकाणी अनुभवलंय, पण मी कधीच अशी भावना व्यक्त नाही केली माझ्या जीवनात की मी तुमच्या इथं घेण्याच्या उद्देशाने आलोय. माझा देवबाप अगोदर देतो. देवबाप मला म्हणतो सगळं मिळालंय ना, तिथं भेटू अगर नाही भेटू चिंता नाही करायची, देणारा मी आहे तुझ्या बरोबर. माणसाकडे जो पाहून सेवा करील ना तो कधीच सेवा करू शकत नाही. जो प्रभूकडे पाहून सेवा करील ना, प्रभू त्याला हार हाल मध्ये पुरवल्याशिवाय राहणार नाही. कुणी त्याला नाही दिलं तरी प्रभू त्याला देईन, कुठूनही देईन. प्रभूने आपले दरवाजे उघडले ना. प्रभू जवळ आमाप आहे. आज जे कुणी गरिबीच्या परिस्थितीतून आज चांगल्या परिस्थितीत आहे त्यांच्या जवळ अनुभव आहेत की आम्ही मागील दिवसात काय होतो, पण आजच्या दिवसात आम्ही प्रभू मध्ये काय आहोत. आणि ते पण प्रभूला धन्यवाद देतात. प्रभू धन्यवाद, आमची परिस्थिती तू बदलली. अहो, परिवाराची जर परिस्थिती देवबाप बदलतो, जो सेवक आत्मे जिंकण्यासाठी प्रभूच्या नावाने धावतो, प्रभू त्याला कमी पडू देईल का काही? नाही. फक्त सेवकाने वाट पाहिली पाहिजे, धीर धरला पाहिजे की माझा पुरवठा करणारा समर्थ आहे. त्याच्या नजरेमध्ये सध्या मी योग्य बांधण्याची प्रक्रिया करत आहे. जेव्हा त्याला दिसेल ना हा योग्य झाला, आकाश कपाट उघडून तो मला देईल. मी कधी माणसाकडे बघत नाही प्रियांनो, हे मला काय देईन आणि ते मला काय देईन. माझ्या डोक्यातच देवाने ठेवलेलं नाही. म्हणून प्रार्थना संपली, मला असं वाटतं कधी मी घराच्या बाहेर पडेल. प्रार्थना संपली तर आमीन झालं. माझं मन मला म्हणतं बाळा लवकर घराच्या बाहेर पड. हीच अपेक्षा माझी असती. पण धन्य तुम्ही आहात प्रियांनो, धन्य आहात बर का. धन्य प्रभू म्हणतोय, मी नाही म्हणत. तुम्ही प्रभूला खुश करता. लक्षात ठेवा, सेवकाला खुश नाही करत, प्रभूला खुश करता. म्हणून इब्री 13:16 मध्ये सांगितलंय, तुम्ही मला खुश केलं, मी तुम्हाला खुश करीन. ज्याला वचन माहित आहे ना तेच हे करणार. ज्याला वचन नाही ना माहित आहे पण करण्याची इच्छा नाही, त्यांच्या बरोबर प्रभू कसं वार्ताव करेल ते प्रभूला माहिती. पण ज्यांना जे हात प्रभूने भांडारामध्ये स्वीकारलेत ना, ते हात कधी देण्यापासून माघार घेत नाही बर का. लक्षात ठेवा, हे सदैव लक्षात ठेवा. माझ्याजवळ भरपूर आहे. आता माझ्या बॅग मध्ये बघा पैसे आहेत. असं नाही की माझी बॅग रिकामी आहे, कारण मी जिथं पण सेवेला जातो ना, मला देणारे विश्वासणारे आहेत, चांगल्या प्रतीचे देणारे आहेत. काही जण चांगल्या प्रतीचं देतात, ते अरे फार कष्टाची सेवा करणारे सेवक आहे. ते संस्थेला राजीनामा देऊन इंडिपेंडंट सेवा करणारे सेवक आहे. काही जणांना देवबापांनी समजू दिलं, देवाने समजू दिलं पाहिजे. विश्वासणाऱ्याला सेवकाला सांगून उपयोग नाही. हे का सांगतो प्रियांनो, याचं कारण ऐका ना, तर तुमच्या मनात दुसरं चक्र फिरायला सुरुवात होईल. तुम्ही आशीर्वादित व्हावं म्हणून प्रभू हे सांगतोय ना, तर प्रभूला काय आवश्यकता नाहीये सांगायची. तुम्ही कशाला बसलं तिथं? आशीर्वादित बसलात का नाही? मग आशीर्वादाचा पर्याय हे देवबाप सांगतोय ना. तर असं मनात आणून ब्रदरांनी आज दादांचे उल्लेख केला म्हणजे ब्रदरांना आमच्याकडून उत्तमातलं पाहिजे वाटतं म्हणून बोलले. नाही, मला काही नाही गरज याची. नाही दिलं तर सर्वात उत्तम. जे देत नाही ना तिथं मी सर्वात स्वतःला उत्तम समजतो. का उत्तम समजतो? कारण मला पूर्ण अधिकार त्या वेळेला राहतो. प्रभू आता तुझ्याकडून नाही, मला त्यांनी नाही मला खुश केलं, तू कर आता खुश मला. माझी ही वागण्याची पद्धत आहे प्रियानो. म्हणून आजपर्यंत मी सेवेत आहे.
प्रभूने मला जे सेवेचं टॅलेंट दिलंय ना, त्या टॅलेंटाच्या बाहेर मी जात नाही. आणि मला देवाने प्रामुख्याने सांगितलंय, फोन करून तर कोणाच्या घरात जायचं नाही. फोन करून गेला संपला तू, मी बोलणारच नाही तुझ्या बरोबर. बोल तुला काय बोलायचं ते. म्हणून मी फोन करून येत नाही. जेवढे माझे विश्वासणारे परिवार आहेत त्यांना विचारा, एलिएझर पगारे फोन करून येतो का प्रार्थनेला? ते म्हणते नाही बाबा, त्यांचं फोन करून येणं नाही, पण आले ना तर आशीर्वादच देऊन जातात ते. मी नाही देत, प्रभू देतो आशीर्वाद, त्याचं मी ऐकतो. म्हणून प्रभू तुमच्यासाठी काहीतरी माझ्याद्वारे करतो. शेवटची गोष्ट जी आपण वाचली, तुम्ही वाईट योजले. कधी जीवनामध्ये याचं वाईट होईल, माझं चांगलं होईल ही प्रक्रिया करू नका. एका विश्वासणाऱ्यासाठी करू नका, एका परिवारासाठी करू नका. तुमच्या जीवनाच्या पुस्तकात सुईपेक्षा बारीक जे विचार तुमच्या डोक्यात येतात ना, त्याचं लिखाण देव बापूवर स्वर्गात करतो. एक पुरावा बघू आपण त्याचा, प्रगटीकरण हा विचार आला, याचा खूप पुरावा बघू की खरंच प्रभू करतोय का. 22वा अध्याय 12वं वचन. पहा, मी लवकर येतो आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे देण्यास माझ्याजवळ वेतन आहे. चांगले कर्म असलं तर वेतन भेटन. वाईट कर्म असलं तर वाईट कर्म केल्यावर देईन का वेतन? नाही. हिशोब घेतला जाईल. कबून असा वागला पृथ्वीवर? अख्ख्या बायबल मध्ये मी शिकवलं होतं, वाईटाने बऱ्याने वाईटाला वाईटाने बऱ्याला जिंकू नको. प्रियांनो, प्रभूने आम्हाला सगळे इशारे दिलेत. म्हणून अधर्माची ज्याला पेरणी करायची नसेल, 2 वचन पाहू. 2-4 मिनिटात आता मी थांबणार आहे. याच्यावर जास्त मी बोलणार नाही, कारण या वचनाचे जे वचन आता मी तुम्हाला सांगणार आहे याचा अर्थ तुम्हाला निरनिराळ्या प्रकारे सेवकांनी, तुम्ही जर बायबलचे अभ्यासक असाल, तुम्ही जर हे शब्द वाचलेले असतील तर पवित्र आत्म्याने तुम्हाला पण या शब्दाचा त्याप्रमाणे अर्थ सांगितला असेल ज्याप्रमाणे प्रभूला सांगायची तुम्हाला इच्छा असेल. पण माझ्याकडून पण आज ऐका, 2-2 मिनिटातच हे वचन आपण समाप्त करू. सांगून पहिलं काढूया नीतिसूत्रे. अधर्माची ज्यांना पेरणी करायची नसेल, दुःखाची पेरणी करायची नसेल, त्यांच्यासाठी हे वचन येतं. 28वा अध्याय 27वं वचन. नीतिसूत्रे 28. हो, 28 अध्याय 27वं वचन. जो दरिद्र्यास देतो त्याला काही उणे पडत नाही, पण जो त्याविषयी डोळे झाक करीतो त्याला शापावर शाप मिळतात. जीवनामध्ये प्रियांनो, गरजू व्यक्तीला द्यायला कधी आपलं मन कठीण करू नका. मग तो गरजू व्यक्ती तुमच्या दरवाज्यावर आलेला भिकारी जरी असला ना, त्याच्यासाठी पण मन कठीण करू नका. कारण तुम्ही जे गरजूला देता ना, ते गरजूला देणं तुमचं देवाच्या नजरेमध्ये गोल्डन देणं आहे. तुम्ही प्रक्रिया करता, पण तुमच्या जीवनाच्या पुस्तकात गोल्डन अक्षराने त्याची नोंदणी केली जात आहे. कारण चांगल्याला तर कुणी पण देतं. का देतं? त्यांना माहित असतं चांगल्याला दिलं ते परत देतील. पण गरजू व्यक्तीला दिलं ना, गरजू व्यक्तीकडून कदाचित मिळणार नाही. म्हणून काही जण गरजू व्यक्तींना देत नाही प्रियांनो. आणि देवाचं वचन सांगतं गरजूला द्या, म्हणजे तुम्ही आशीर्वादित व्हाल. दुसरं वचन पाहूया. तुम्हाला म्हणलं फार नाही बोलणार या वचनातून, नीतिसूत्रेच काढूया. दुसरं वचन पण 19वा अध्याय 17वं वचन. 19 अध्याय 17वं वचन. जो दरिद्र्यावर दया करीतो तो परमेश्वराला उसने देतो, त्याच्या सत्कृत्याची फेड तो करील. देवाला उसनं देणं आवडेल का नाही? येस. यस. देवाला उसनं पसंत करेल का नाही तुमचं मन? हो. परमेश्वराला उसनं देण्यासाठी दरिद्री तुमच्याकडे येईल.
परमेश्वराला उष्ण देण्यासाठी साक्षीदार तो दरिद्री असणार आहे. मग त्या दरिद्र्यावर कशी तुम्हाला दया करायची, कशी कृपा करायची, कसं सहाय्यतेने दरिद्र्याला समाधानी करायचं हे तुमच्यावर निर्भर आहे. किती जण करतात आज? जे करत आहेत ना ते अतिशय धन्य आहेत. जे करीत नाही ना त्यांना गोल्डन संधी या अंतिम समयामध्ये प्रभूंनी शेवटची ठेवलेली आहे. एक तरी नीतीचं चांगलं कार्य जीवनाच्या पुस्तकात तुमच्या नावे प्रभूला लिहिण्याची संधी द्या प्रियांनो. आणि परमेश्वर म्हणतो मला उष्ण दिलं तुम्ही मला. आणि काय देव बाप उष्ण मागतो? जो दरिद्र्यावर दया करतो. दया करतो म्हणजे काय? आता दयेला जरासं फोडू आपण बदामासारखं. दया सगळ्यांनाच माहिती आहे. दया शब्द सगळ्यांचाच मनामध्ये हृदयात आत्म्यात आहे. पण दया नेमकं काय आहे? कशाला दया म्हणता येईल? एक दाखला प्रभूने दिलेला आहे ना. चांगला शंभरोनी त्याने अर्ध मारलेला ज्याला मारलं होतं त्याला उतार शाळेत नेलं, मलमपट्टी केली का नाही? प्रभू काय म्हणला? जे काही तू करतोस ना ते तुला मी देईन तुझ्या समयात. कोणत्या समयात? त्या समयात देईल. या समयात तुला शारीरिक आशीर्वाद मिळतील माझ्याकडून. आता दुसरी भाषा बायबलच्या भाषेमध्ये तो दाखलाय. पण रिएलिटी मध्ये आपण जे वर्तमान काळामध्ये चाललो, XYZ परिवार आहे. कोणत्या परिवाराचं नाव देवबाप घेत नाही. XYZ परिवार प्रभू म्हणतोय. त्या परिवारात कुणी आजारी आहे, त्या आजाऱ्यांना तुमची आठवण येते की हे कमीत कमी आमच्या सहाय्यतेसाठी, आमच्या मदतीसाठी धावून येतील. पण XYZ येतच नाही. केली का दया त्यांनी? नाही. म्हणता येईल का दया केली? नाही. दया त्यांना म्हणता येतं जे कृतीने केली. मग ती काही असो. देवबाप XYZ फक्त आजाराचं उदाहरण देवबाप्पांनी दिलं. आणि जे काय तुम्ही कृतीने करता ती दया आहे. आणि ती दया देवबाप म्हणतो मला उष्ण तुम्ही दिलं. गोल्डन संधी विश्वासणाऱ्यांना, सेवकांना अंतिम समयात आहे. प्रियांनो, या गोल्डन संधीमध्ये जेवढं गोल्डन करण्याची इच्छा होईल ना तेवढं करण्यासाठी मनाला शिथिल ठेवा, कठीण ठेवू नका. नाही जमणार, यांना मदत नको. एकदा केली तर घडी घडी येते ना आमच्याकडे. अरे देते तो बाई, चला यांच्याकडे जाऊ, दुसरीकडे नको, इथंच आपल्याला भेटल. काही जण या अनुषंगाने करण्यासाठी मन कठीण करतात. प्रियांनो, परमेश्वराला जेवढं उष्ण देता येईल ना तेवढं देण्यापासून मन कठीण करू नका. वरती तुमच्या नावे ना सुंदरसा मुकुट तुमची वाट बघत आहे. हजारो करोडांच्या समवेत तुम्हाला तो मुकुट स्वतः प्रभू घालणार आहे. तेव्हा जे पाहणारे असतील, अरे आम्ही पण पृथ्वीवर XYZ मुकुट घालणारे आम्ही बघतो, आम्ही पण काहीतरी केलं असतं, आम्हाला मुकुट भेटला असता. मुकुट का सगळे म्हणतात मला मुकुट भेटन, पण मुकुटासारखं केलं तर मुकुट भेटन. नुसता विश्वास ठेवला म्हणजे मुकुट नाही भेटायचा. काही जणांना वाटतं विश्वास ठेवला चाललो स्वर्गामध्ये. अतिशय भ्रमामधले विश्वासणारे मी म्हणतो. आणि देवबाप्पाला मी प्रार्थना करतो, प्रभू असे भ्रमामध्ये जे आहेत ना त्यांच्याकडचं मला प्रामुख्याने पाठव. तुझ्या आत्म्याच्या प्रेरणेने मी त्यांना खरं शिक्षण देईन. भ्रमाचं जीवन जगू नका, विश्वासाचं जीवन जगा. मार्था पण भ्रमाचं जीवन जगत होती म्हणून ती प्रभूला काय बोलली? प्रभू तू इथं असता तर माझा भाऊ मेला नसता.
भ्रमामध्ये होती. हो. अरे येशू असतं तर नसतं मेला माझा भाऊ. येशू नाही म्हणून मेला माझा भाऊ. म्हणून येशूला मार्थाचा कळवळा आला, दया आली. तो म्हणला कुठे तुझा भाऊ, चल बरं मला घेऊन तिथं. ढोल उतरवण्या अगोदर, हटवण्या अगोदर येशूच्या डोळ्यातून रक्ताचे थेंब, पाण्याचे थेंब रक्तासारखे या भूमीवर पडले. किती थेंब पडले येशूचे ते सांगता येणार नाही, पण वचन सांगतं येशू रडला. मनस्वी रडला असं शब्द नाही, येशू रडला दिलंय. येशू रडला, मनस्वी नाही. ओबी मध्ये येशू रडला लिहिलाय, मनस्वी शब्द आहेच नाही बायबल मध्ये. आता भाषांतरामध्ये जर टाकला असला शब्द तर नाही सांगू शकत, पण मूळ भाषांतरामध्ये येशू रडला. योहान 11:35 वचनात हा शब्द दिलाय. बघा बरं तुमच्या बायबल मध्ये काय शब्द आहे तेच बघते. नवीन करार योहान, पटकन काढा म्हणजे आपला वेळ वाचल. योहान 11:35 वचन. येशू रडला लिहिलंय का तिथं मनस्वी रडला? मूळ भाषांतरामध्ये ही ओवीच्या भाषांतरामध्ये काय मनस्वी रडला. ते आपल्या पंडिता रमाबाईच्या. पंडित ते माझ्याकडे पहिले बायबल होते ना. अच्छा, नाही पंडित रमाबाईच्या बायबलचं नाही एवढी माहिती मला, पण ओवी मध्ये तर हा शब्द आहे येशू रडला. मार्थेच्या अविश्वासाच्या वाक्यामुळे येशूला रडायला आलं. प्रामुख्याने तिने अविश्वास दाखवला. तिला वाटत होतं माझ्या लाजर भावाला कुणी जिवंत करू शकत नाही, म्हणून येशूने 4 दिवसातल्या कबरीत असलेल्या लाजराला बाहेर काढलं. फार मोठं कारण आहे प्रियानो. कधी देव बाप्पाने मला प्रेरणा दिली ना, लाजराला प्रभू येशू ख्रिस्ताने कबरेतून बाहेर का काढलं, पवित्र आत्मा डिटेल मध्ये सांगून तुम्हाला. आता आपला वेळ खूप झालेला आहे म्हणून मी सांगू शकत नाही, पण कधीतरी देवबाप या विषयावर जर मला आणलं पवित्र आत्मेने, त्यावेळेस पवित्र आत्मा थोडक्यात का होईना तुम्हाला जरूर सांगन की का लाजराला येशू ख्रिस्ताने शब्दाने जिवंत केलं. त्यानो कधी या धर्माची पेरणी कापणी करण्याची इच्छा मनामध्ये ठेवू नका. चांगल्याची कापणी करा, पेरणी करा, ही देव बाप्पाची इच्छा आहे. म्हणून हे बायबल आम्हाला चांगल्या गोष्टीसाठी देण्यात आलेलं आहे. किती जण बायबलचा चांगल्या गोष्टीसाठी उपयोग करताय? 2च गोष्टी प्रभूने सांगितल्या नीतिसूत्रातून. 28 अध्याय 27 वचन नीतिसूत्रे, 19 अध्याय 17 वचन. किती जण या 2 वचनाप्रमाणे आतापर्यंत भावी जीवनामध्ये त्यांनी कार्य केलं, ते धन्य आणि आशीर्वादित आहे. त्यांनी जरी लिहून ठेवलेलं नसलं, प्रभूने त्यांच्या जीवनाच्या पुस्तकात लिहून ठेवलेलं आहे. यांनी मला उचन दिलंय, यांनी दरिद्र्यावर दया पण केली. त्यानं आम्ही ऐकून शहाणे होणार असलं पाहिजे. हे देवाला आवडतं. आम्ही शहाणे बनावं म्हणून बायबल आमच्या जवळ आहे. आम्ही शहाणे नाही ते प्रभूला माहित आहे. आम्ही आज्ञेने आहोत हे प्रभूला कळतं, म्हणून हे वाचून आम्ही शहाणे व्हावं म्हणून हे बायबल आम्ही रोज वाचन केलं पाहिजे. आणि हे वाचन केल्यानंतर आम्हाला एक प्रक्रियेचा अधिकार देव बाप्पाकडून विनामूल्य मिळतो. आणि हेच वचन आपल्या संदेशाचं शेवटचं वचन आहे. हे वचन वाचू. काही क्षण याचा शब्द तुम्ही ऐका, डोळे बंद करा. मत्तेय शुभवर्तमान 6 अध्याय 20 वचन. याची परवानगी देवबाप तुम्हाला देतो
बघा कोणती परवानगी देतो. तर स्वर्गात आपणाकरिता संपत्ती साठवा, तेथे कसर व जंग खाऊन नाश करीत नाही व चोर घर फोडून चोरी करीत नाही. आज काही जणांना पृथ्वीवर धनसंपत्ती भरपूर साठवू राहिले. 19वे वचन सांगितलं. म्हणून प्रभू म्हणला पृथ्वीवर धनसंपत्ती नका साठवू, वरती साठवा. वरती धनसंपत्ती साठवण्याचे माध्यम 2च वचन प्रभूंनी मला दिले. अनेक माध्यमातून आम्हाला वरती धनसंपत्ती साठवण्याची संधी आहे, पण काही जण फायदाच उचलू नाही राहिले. अरे देवाकडनं देण्याची क्रिया आहे. नाही 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 बाबा, देण्याची क्रिया कशी करू मी? काही जणांचं मन कठीण होतं द्यायला. प्रियांनो, कधी मन प्रभूला देण्यासाठी कठीण नका करू प्रियांनो. 12 प्रेषितांच्या काळामध्ये ना सगळ्याची धनसंपत्ती एकाच ठिकाणी असायची प्रेषितांजवळ. ज्याला जसं लागन ते यायचं प्रेषितांना, म्हणायचं मला एवढं लागतंय, लगेच प्रेषित काढून द्यायचे. ते नव्हते विचारित कशाला लागते, कुठं लागते, कसं कसं लागतं, मला डिटेल हिशोब दे म्हणजे मी काढून देतो म्हणलं की द्यायचे. पण हनन्या आणि सफीरा असे 2 जण होते. त्यांनी आपली जमीन विकली, जमिनीचा काही भाग बाजूला ठेवला आणि काही पैसे प्रेषितांच्या जवळ आणून दिले. प्रेषित म्हणले एवढ्यालाच जमीन विकली का? दोघं म्हणले हो. खोटं बोलले. एवढ्यालाच विकली म्हणल्याबरोबर पहिला एक गेला, नंतर दुसरा गेला. इतका पवित्र आत्मा त्या काळामध्ये कार्य करत होता. आजही का सामूहिक सगळ्यांच नाही आहे का? दाखवा पृथ्वीवर सामूहिक आहे का आमचं? पण प्रेषितांच्या काळामध्ये सगळ्याच सामूहिक होतं. प्रेषित पण त्याच्यातूनच खर्च करायचे, विश्वासणारे पण त्याच्यातूनच खर्च करायचे. का त्या काळात तशी प्रक्रिया होती? कारण त्या काळामध्ये 3000 संस्था नव्हत्या अस्तित्वात. त्या काळात फक्त प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38 वचनच अस्तित्वात होतं आणि त्यालाच मानून चालणारे सगळे होते. आजही का असं नाही. म्हणून अशा घटना चालल्यात, ज्याच्या त्याच्या इच्छेने प्रक्रिया चालली. त्यानु देवाच्या इच्छेने प्रक्रिया करण्याची तयारी ठेवा. देवाकडून आशीर्वाद म्हणून आपल्या संदेशातून देव तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. डोळे बंद करा. Hallelujah, hallelujah. Praise the Lord, praise the Lord. Glory Master, glory Jesus. Hallelujah, hallelujah, hallelujah. शेवटची प्रार्थना सिस्टर करतील आपल्यासाठी. पवित्र 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 सेनांचा यहोवा, पवित्र 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 अब्राहम इसाक याकोबाचा देव, पवित्र पवित्र सेनांचा यहोवा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुला गौरव देतो बाप्पा. होय परमेश्वर बाप्पा, या संध्याकाळच्या समय पुन्हा एकदा प्रभू तू आम्हाला एकत्रित केलं आणि तुझ्या चरणाजवळ बसण्याची तू आम्हाला संधी दिलीस माझ्या देवा, म्हणून तुझे आभार आणि उपकार मानते माझ्या देव बाप्पा. होय प्रभू परमेश्वर बाप्पा, पास्टरांच्या मुखातून जो काही शब्द निघतो माझ्या देव बाप्पा, तो तुझ्या मुखातून निघणारा एक शब्द आहे माझ्या देव बाप्पा, की धन्य ते लोक बाप्पा. आणि खरोखर आज तू आम्हाला त्या लोकांमध्ये धन्य म्हटलंस परमेश्वर बाप्पा, त्याबद्दल तुला धन्यवाद देते, तुझी स्तुती करते, तुला गौरव देते माझ्या देवा. खरोखर परमेश्वर बाप्पा, तुझं वचन सांगतं ज्या जागेमध्ये 2 किंवा 3 तुझ्या नावाने उपस्थित आहे त्या जागेमध्ये तू आहेस माझ्या देवा. तुझी महान उपस्थिती या कुटुंबामध्ये आहे माझ्या राजा, त्याबद्दल तुझे आभार मानते. तुला परमेश्वर लाखो करोडने तुला धन्यवाद देते माझ्या देव बाप्पा. खरोखर परमेश्वर बाप्पा, जे काही प्रभू पास्टरांनी आम्हाला वचन सांगितलं माझ्या देव बाप्पा, की दुर्जनांवर दया करा. ओ प्रभू परमेश्वर बाप्पा, आज खरोखर बाप्पा अधर्माची सेवा करू नका. आज खरोखर माझ्या देव बाप्पा जे काही त्यांनी शिकवलंय माझ्या देव बाप्पा, त्याप्रमाणे आचरण करण्यासाठी तो आम्हाला आमच्यावर दया कर, कृपा कर आणि आम्हाला ज्ञान आणि बुद्धी दे माझ्या देव बाप्पा.
पास्टरांचं नेहमीप्रमाणे तू येणं आणि जाणं आशीर्वादित करतोस, तुझ्या आभाराने उपकार मानते बाप्पा. ओ लॉर्ड, खरोखर परमेश्वर बाप्पा, त्यांना आमच्या कुटुंबामध्ये तू घेऊन येतोस आणि तुझ्या सुंदरशा वचनाद्वारे तू आमचे आध्यात्मिक नेत्र उघडतोस आणि वचनाद्वारे आम्हाला तू आशीर्वादित करतोस माझ्या देव बाप्पा. संदेशाद्वारे तू आम्हाला आशीर्वादित करतोस माझ्या देव बाप्पा. त्याबद्दल तुला धन्यवाद देते, तुझी स्तुती करते, तुला गौरव देते माझ्या देव बाप्पा. प्रभू, तुझं वचन सांगतो, जो वचनाकडे लक्ष देतो त्याचं कल्याण होते माझ्या देव बाप्पा. आज खरोखर परमेश्वर बाप्पा, आम्ही वचनाकडे लक्ष द्यावं बाप्पा, तुझी नियमितप्रमाणे प्रार्थना करावी बाप्पा. आणि जे जे सेवक तुझ्या पवित्र आत्म्याच्या वचनाच्या मार्गदर्शन करतात परमेश्वरा, त्या मार्गावर आम्ही चालावं माझ्या देव बाप्पा. यासाठी तुझी दया, तुझी कृपा तू आम्हावर कर माझ्या देव बाप्पा. शलमोन राजाने तुझ्याकडे ज्ञान मागितलं बाप्पा. ओ प्रभू, तो राजा होता माझ्या देव बाप्पा, पण तरी पण प्रभू त्या ज्ञानाची, तुझ्या ज्ञानाची त्याला गरज होती माझ्या देव बाप्पा. आणि खरोखर त्याने तुझ्याकडे ज्ञान मागितलं. त्याचप्रमाणे आज देखील परमेश्वरा, आम्हाला तुझ्या ज्ञानाची गरज आहे माझ्या देव बाप्पा. आम्हाला ज्ञान आणि बुद्धी दे बाप्पा, आणि तुझ्या सत्याच्या मार्गावर तू आम्हाला घेऊन चल माझ्या देव बाप्पा. कारण तुझं वचन मार्ग आणि सत्य आणि जीवन आहे माझ्या देव बाप्पा. कारण चोर येतो चोरी करण्यासाठी, घात करण्यासाठी, नाश करण्यासाठी, पण तू जीवन देण्यासाठी आलाय माझ्या देव बाप्पा. आणि तुझं जीवन आमच्या जीवनामध्ये, आमच्या रक्तामध्ये, आमच्या माइंडमध्ये वाहू दे माझ्या देव बाप्पा. आणि खरोखर परमेश्वर बाप्पा, तुझी दया, तुझी कृपा, तुझा अनुग्रह आमच्यावर आहे बाप्पा. म्हणून आम्ही सर्वजण आजचा दिवस बघत आहे माझ्या देव बाप्पा. खरोखर बाप्पा, तुझ्या चरणाजवळ किती मोठा आनंद आहे माझ्या देव बाप्पा. दावीद राजा म्हणतो, जगातील 1000 दिवसांपेक्षा तुझ्या अंगणातील एक दिवस मला सहस्र वर्षांपेक्षा अधिक वाटतो. आणि खरोखर परमेश्वर बाप्पा, या कुटुंबामध्ये बाप्पा आम्ही प्रार्थना करत असताना परमेश्वर बाप्पा, किती मोठा आनंद आहे माझ्या देव बाप्पा आमच्या हृदयामध्ये. होय माझ्या देव बाप्पा, कारण तू म्हटलंय, जग देतं ती शांती मी तुला देत नाही, तर माझी शांती मी तुला देतो. आणि खरोखर तुझी मोठी शांती आमच्या हृदयामध्ये तू दिलीस, आमच्या कुटुंबामध्ये दिलीस, त्याबद्दल तुझ्या आभाराने उपकार मानते. पास्टरांना दीर्घ आयुष्य दे, चांगली तब्येत, जेथे कुठे ते तुझी सेवा करण्यासाठी जातील माझ्या देव बाप्पा, त्यांच्याद्वारे तू उंचावल्या जा आणि गौरवल्या जा बाप्पा. जिथे कुठे बाप्पा तुझं वचन ते घेऊन जातील बाप्पा, त्यांच्याद्वारे तू बोल माझ्या देव बाप्पा. आणि अनेक लोकांच्या आध्यात्मिक नेत्र उघडल्या जाऊ दे बाप्पा. प्रत्येक सेवक सेविकांसाठी आम्ही प्रार्थना करतो बाप्पा. त्यांना देखील तुझ्या हातामध्ये समर्पित करतो माझ्या देव बाप्पा. त्यांना देखील प्रभू तुझी दया, तुझी कृपा त्यांच्यावर कर माझ्या देव बाप्पा, जेणेकरून प्रभू ते शेवटल्या काळामध्ये कुठल्याही संकटामध्ये पडणार नाही माझ्या देव बाप्पा. आज खरोखर बाप्पा सैतानाने परमेश्वर बाप्पा सगळे सेवक सेविकांनाच टार्गेट केले माझ्या देव बाप्पा. ओ प्रभू, अनेक हल्ले त्यांच्यावर होतात माझ्या देव बाप्पा. पण प्रभू, आज प्रभू परमेश्वर पित्या, आमच्या प्रार्थना त्यांच्यासाठी किती महत्वाच्या आहेत माझ्या देव बाप्पा. आम्ही रोज आणि रोज सेवक सेविकांसाठी, पाळक वर्गांसाठी, पास्टर लोकांसाठी आम्ही प्रार्थना करावी परमेश्वरा. याचं प्रत्येकाला ज्ञान आणि बुद्धी दे माझ्या देव बाप्पा. परमेश्वरा, पुन्हा एकदा तुला धन्यवाद देते, तुझी स्तुती करते प्रभू. आज तू आम्हाला राजाच्या ठिकाणी उंच केलं बाप्पा. त्या उकिरड्यावरून उचलून तुझ्या अधिपतींच्या रांगेमध्ये तू बसवलंस माझ्या देव बाप्पा. या घरासाठी तुला धन्यवाद देते, कारण हे घर आमचं नसून हे तुझं आहे बाप्पा. या घरामधून प्रत्येक सेवकाद्वारे तू उंचवला जात आहे, गौरवलं जात आहे, त्याबद्दल तुझ्या आभाराने उपकार मानते बाप्पा. आणि खरोखर परमेश्वरा, लाखो करोड मी तुला धन्यवाद देते, कारण तू आमचं दुःख आनंदामध्ये बदललंस परमेश्वरा. मागणी आणि कल्पनेपेक्षाही अधिक तू दिलंस माझ्या देवपा. आणि तुझं वचन किती सत्य आहे हे तू आम्हाला आमच्या जीवनामध्ये अनुभव दिलास माझ्या देवपा. होय प्रभू, इथून पुढचा वेळ का समय सर्व प्रार्थना आमचा धन्यता ना प्रभू श्री ख्रिस्ताच्या गोड व प्रिय नावात मागते, म्हणून पित्याच होय. आमच्या स्वर्गीय बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरती, तुझ्याच इच्छेप्रमाणे आमची दररोजची भाकर असतो आम्हाला, आणि जसे आम्ही आमचे ऋण आम्हाला सोडले आहे तसेच तो आमचे ऋण आम्हाला सोड, आणि आम्हाला परीक्षेत नको पण वाईट गोष्टी सोड, कारण हे राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व का तुझीच आहे. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशूच्याच रक्ताचा जय जयकार असो.